बघा ही पोरगी ना एकदम येडी आहे गाईज. बघा ही बघा बघा रात्रीची घेऊन चालली मला. 12 वाजले. 12 वाजले 12 वाजले. 12 वाजता मला बोलती. मला बोलली लाईटिंग आहे तिकडे चला करून बोलली. आणि आता बोलती एवढं लांब आहे. बापरे गेसर मारणारच आहे. काय नाही मारणार. कुठे घेऊन चाललीस पण मला काही कळलं नाही. ते खूप लांब आहे. सरळ जायचं आणि सरळ जाऊन बघा राईट मारायचं. असं कोण करतं का? मी करते. तुमच्या घरामध्ये असं कोण करतं? लय जण करतात. बोला. रात्रीचं 12 वाजले. आता ही काय म्हणते मला फिरायला भेटत नाही. तर आता हाच मौका आहे ना फिरायचा. मग पप्पा घरी असतात तर पप्पा ओरडतात बाहेर नको निघू म्हणून हे ते रात्रीचं. तर आता कोण आहे नाही आहे. तर हिला बोलली आज पप्पा नाही येणार आहे कारण आम्ही जिथे पहिला राहायचो ना तिकडे जयंती आहे ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. तर तिला बोलली आपण इथे जाऊया. आता इथे आसपास जवळपास इथे कुठे नाही आहे पण त्या साईडला आहे. तर काय होतं कधीतरी जातो रोज थोडी नाही. तरी पण असं एवढं रात्रीचं बघा किती सामसून रस्ता आहे. बघा गाड्या येतात आहे. माणसं नाही. माणसं आहे दिसतात तुम्हाला? तर मुंबई सेफ आहे. मुंबई सेफ आहे. आणि ही जागा तर जास्त सेफ आहे कारण मी 2-3 टाईम ना कॉलेजला जाताना आणि बाहेर जाताना मी सकाळची 6 वाजता पण निघाली आहे ना मी इकडून. ते बघा तिथे लाईट येते बघितलं तर बघ. हा मी 2-3 टाइम 6 वाजता पण निघाली ना तरी पण व्हाईट कलरची अशी फिरते पण ना बघ. हा ते तिथे. चालेल ठीक आहे बघू आता. मी 2-3 टाइम सकाळची निघाली ना इकडे जिथे जेवढे पण माणसं वगैरे रस्त्यामध्ये भेटतात ना सामसूम असतं सकाळचं तरी पण बघत नाही. किती सामसूम आहे बघा. दिसलं ना तुम्हाला? पण सगळे आपापल्यामध्येच असतात. कोण मला बोलली इकडेच आहे बोलली. तिला माहिती मला माहिती जर हिला मी बोलली असती ना कोळीवाड्याला ती आलीच नसती. म्हणून तिला मी बोलली की तिथे अंधेर आहे म्हणून आम्ही दिसत नाहीये. अंधेर आहे पूर्ण दिसत नाहीये. आणि आम्ही लोकांनी तोंडाला काहीच मेकअप केला नाही. असंच निघालं. मी तर काहीच केलं नाही. तेवढा अंधार आहे बापरे. आता फक्त जयंतीसाठी 1 मिनिटच बाकी आहे त्यावरच फटाके अच्छा तेव्हा मला घेऊन चालली वाटतं ती. मग त्याच्यासाठीच घेऊन चालली तिथे काहीतरी. आणि साक्षीला माहिती नाही. आम्ही साक्षीला सांगितलंच नाही आम्ही चाललोय करून. कारण ती ना अशी आहे. मग घरी आता काका आले तर तिथे पण कोण नाही म्हणून तिला ती फोन मध्ये आता. काका नाही मोठे पप्पा तिथे. हा मोठे पप्पा काका एकच झाले ना मोठे काका. नाही काका लहान असतात त्यांना. लहान असतात ना त्यांना. हा बघा हा छोटासा बघा यो बघा. यो बघ इकडे. हा एक दिसला आहे आम्हाला. तो आमच्याकडे ब्रुनो आहे ना. ब्रुनोच्या वासाने जवळ आलाय. तर आम्ही जिकडे जाईल तिकडे काही नाही ठीक आहे. खूप मोठा रस्ता आहे. खूप लांब आहे. आवाज येते फटाकड्या फटाक्यांची तिथून आवाज येतो. थोड्या रात्रीचं घेऊन आली बापरे. अंधेरच आहे पूर्ण. एकदम अंधेरच आहे पूर्ण. पण ठीक आहे भीती नाही आहे काय एवढी. अंधेरच आहे बघा सामसूम. आणि मुलाला माहिती नाही आम्ही लोक येतो. माझे पप्पा तिथे एन्जॉय करते आम्ही इथे एन्जॉय करणार. आणि इथून चालायचं की इथून चालायचं? चल कुठून पण चल असं काही नाही. जवळ आहे का इथून जवळ? हां इथून जवळ आहे. तिथून लांब पडेल. आणि इथून माणसं पण दिसतात. तिथून माणसं खूप अंधेर आहे. तर पुढे गेल्यावर शूट करतो आम्ही. पुढे गेलो आम्ही शूट करतो. मुलाला माहिती नाही आम्ही आलो इकडं. पण मुलगा बोलला की मम्मी येताना आईस्क्रीम घेऊन ये. बघू आता पुढे जाऊन आम्ही दाखवतो तुम्हाला पुढचा व्हिडिओ. तुला मी पाठवतो व्हिडिओ. ॲक्च्युली हा व्हिडिओ बोलतो पुढे हे दाबायचं. आज स्टार्ट केलं आहे मी. ॲक्च्युली मम्मीच्या फोनमध्ये ना व्हिडिओ हा लोडिंग होत आहे. तिने सेव्ह करते म्हणून. आता फटाक्यांचा आवाज येत असेल. बोल. हां आवाज येते ना. 12 वाजले. सगळ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती
हार्दिक शुभेच्छा. येते ना आवाज. आवाज येतो. 12 वाजले. तिने पहिलं नाही सांगितलं आम्हाला की चल करू. 5 मिनिटामध्ये तिने हे केलं. काय 5 नाही तरी पण मिनिटामध्ये. ठीक आहे, जाऊ. आज चालू असतं तुम्हाला तिकडे दाखवून तर लाईव्ह येऊ मम्मीच्या फोन. माझ्या फोन मध्ये करतोय शूट आणि हा क्लिअर येतोय एकदम. म्हणजे मी काढ. माझा मोबाईल नॉर्मल आहे ना. आता मम्मीच्या फोन मधून मम्मी काढेन. हा व्हिडिओ मी मम्मीला सेंड करणार आहे. आम्ही आलो आता घरी. मुलाचा कॉल येत होता म्हणून आम्ही आलो लगेच निघून. वळडायला लागला आम्हाला कारण रात्र पण खूप झाली आहे ना. तिथे कसं सामसूम रस्ता आहे ना, भीती वाटते. त्याला बोले आईस्क्रीम घेऊन येते. आता आईस्क्रीमचं बंद झालं. आता काय माहिती, बघू पुढे जाऊ. आईस्क्रीमचं चालू आहे काय, चालू असेल तर घेते. बघू चालू आहे का नाही. आम्ही आलो घरी आणि घरी आलो तर बघतो तर गेटला टाळा होता. मग आता म्हटलं कुठून जायचं म्हणून गेटच्या बाजूला एक जागा आहे जायला, तर आम्ही तिकडनंच घुसलो. प्राची बोलली आवाज नको करू, आवाज नको, म्हणून आम्ही जास्त आवाज नाही केला, गपचूप गेलो. बघतो तर वॉचमॅन झोपलेला आहे. वॉचमॅनकडे आम्ही कॅमेरा गेला होता गेला. आता बघा दिसेल बघा तो वॉचमॅन बघा तिकडे झोपलेला आहे. दिसेल का नाही माहिती, बघा तेव्हा झोपलं बघा वॉचमॅन. आम्ही लगेच घरी गेलो. आईस्क्रीम भेटली आम्हाला, आईस्क्रीम घेतली आणि आम्ही गेलो.